करते साधन नाम घेता उठा उठी गेंदा हरे राम नाम घेता
विठ्ठल पायी पडवीती विठ्ठला
विठ्ठल पायी पडे विठी हा कारोनी सांगे तुका हा कारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विठी विठ्ठल पहिला दिवस आज पाहिलेला तुम्ही आम्ही ज्या भगवंताचे दास आहोत ज्या भगवंतामुळे तुमचं माझे अस्तित्व आहे आणि ज्या भगवंतामुळे तुम्ही आम्ही इथं सत्यामध्ये बसू शकलो अहो काय त्या भगवंताला बघितल्यानंतर तुकोबाराय काय म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो पहिल्या गेले आमच्या भगवंताची श्रीमंती म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड कुणाचं आहे तर माझ्या भगवंत परमात्म्याचं आहे तरी सुद्धा तो आपल्या श्रीमंतीचा कोणताही अहंकार न बाळगता आपल्या भक्तासाठी एका राजाची सुद्धा हजामत करतो आपल्या भक्तासाठी शेणाच्या टोपल्या सुद्धा वागवतो अशा तुमच्या माझ्या हृदयात असणाऱ्या पंढरदीश पांडुरंगाला एकदा नमन करूया पांडुरंग करू प्रथम समाजासाठी काय केलं तर हरिपाठीला आपल्यासाठी पसायदान मागितलं योग्यांना तृप्त करण्यासाठी अमृत अनुभव लिहिला तुम्हा आम्हाला गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आज पाहिला गेलं माऊलींनी समाधी जिथं घेतली तिथं आळंदीमध्ये तिथं किती हिंमतीमंद विद्यार्थी गेला आणि त्यांनी माऊलींच्या समाधीवरती आपलं नतमस्तक ठेवून माऊलींना सांगितलं माऊली आजपासून मी तुमचाच आहे आणि मी तुमचाच राहणार अशा माऊलींच्या मध्ये समर्पण ठेवलं की त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही लक्षराज महाराजांना पण असंच वाटतं या कीर्तनात मला कुठल्याही प्रकारची ज्ञानाची कमतरता पडायला नको माऊलींना एकदा वंदन करूया ओम नमो ज्ञानेश्वरा
प्रकारे इको कमी इको राम अशा प्रकारे तुम्ही आम्ही कुणाला वंदन केलं ते ज्ञानाच्या तेजाला वंदन केल्यानंतर माझा आता पडवीतल्या ग्रामस्थांना माझ्या माय बापांना प्रश्न आहे संसदेतल्यांनी उत्तर द्यायचं नाही ज्यावेळेस तुमच्या माझ्या माऊलींनी समाधी घेतली इको ज्यावेळेस तुमच्या माझ्या माऊलींनी समाधी घेतली बरोबर समाधी घेतली त्यावेळेस माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आत घेऊन गेलते का बाहेर ठेवून गेलते इको शब्द कळत नाही इको कमी करा कळत आवाज करा इको हॅलो परत प्रश्न सांगतो ज्यावेळेस तुमच्या माझ्या माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेस माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समाधीमध्ये आत घेऊन गेलते का बाहेर ठेवून गेलते बाहेर ठेवून मला पण तसंच वाटायचं पण ज्यावेळेस मी इथं आलो ना त्यावेळेस मी ग्रंथ वाचले त्यावेळेस मला समजलं माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आत घेऊन गेलते मग आम्ही वाचता काही खोट आहे का नाही ऐका ज्यावेळेस माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेस माऊलींनी ग्रंथ आत लिहिला ज्ञानेश्वरी पण काही वर्षांनंतर माऊलींना माहित होतं मी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे जे जे ब्राह्मण ज्यांनी मला त्रास दिला पंडितांनी ते माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये बदल करणार आणि बदल केल्यानंतर ज्ञानेश्वरीचा घात ज्ञान आम्हाला पोचणार आहे का नाही पोचणार लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त माऊलींना आपल्याबद्दल तर होती माऊलींनी काय केलं ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आत घेऊन गेले आणि माऊली काही वर्षानंतर एका महावैष्णवाच्या स्वप्नामध्ये जाऊन म्हणतात हे महावैष्णवा आळंदीमध्ये ये आणि माझ्या गळ्याला लागलेली अजा वृक्षाची मुळी तेवढी होऊन बाजूला कर आपण काय काय वारकरी आळंदीला जातात माऊलींचं दर्शन घेणं आधी कुणाचं दर्शन घेतो आपण महादेवांचं बरोबर आणि महादेव समोर जो नंदी आहे तो महावैष्णवांनी बाजूला केला समाधीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना माऊली इतके तेजस्वी दिसले माऊली वृद्ध झाले नव्हते माऊली युवापणे इतके तेजस्वी दिसत होते मग शेवटी त्या महावैष्णवांनी गायची आजा वृक्षाची मुळी बाजूला केली आणि माऊलीने जे काही ज्ञान द्यायचं होतं त्या महावैष्णवाला दिलं आणि सोबत येताना ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आज आपण जी ज्ञानेश्वरीची पारायण करतोय ती कुणामुळं त्या महावैष्णवामुळे त्या महावैष्णवाला विसरून चालेल का महाराज शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण शरण एकनाथा आता सगळ्यांना समजलं विठ्ठल आज तुमच्या सेवेकरिता निवडलेला अभंग कुणाचा आहे तर ऐका जगद्गुरु ज्यांना पदवी दिली ते वारकरी संप्रदायाचा कळस आहे आणि त्यांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती भगवंताला सुद्धा त्यांच्या जवळ यायला लागलं आणि भगवंत साक्षात त्यांना न्यायला आला असे देव निवासी तुमचे माझे मी ज्यांचा अभंग निवडला ते म्हणजे कोण तुकोबर आहे तुकोबराचा 4 चरणाचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी आपल्याला
तुम्ही त्या देवाचं नाव घ्या, त्या देवाचं नामस्मरण केल्याने तुमच्या संसारातून सारं दुःख आहे ते नष्ट होणार आहे. आणि तुम्ही कुणाला प्राप्त होणार आहे तर काय होणार आहे? तुकोबरा दुसऱ्याच्या सांगतात, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. मग तुकोबरा सांगतात, तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, तुमची जी संसाराची मिठी आहे, 84 लक्ष्मीचा जो फेर आहे तो कुणाच्या चरणी लीन होणार आहे? भगवंत, आपल्या भगवंताच्या चरणी लीन होणार आहे. म्हणजे पंढरदेश पांडुरंगाच्या चरणाची लीन होणार आहे. पण हे सगळं करायचं असेल तर कोणतं साधन आहे? नामा परते साधन नाही, जे तू करसी आणि कर काही. तुला त्या देवाला प्राप्त करायचं असेल, नामाशिवाय तुला कोणतं साधनच नाही. कारण नामासारखं सोपं कोणतं काम आहे का? नाही. उठा बसता जेवता उठा आपण देवाचं नामस्मरण केलं, झालं नामस्मरण. आणि तुकोबार एवढं सांगितल्यानंतर तुकोबार जेवढं समाज आपला ऐकत नाही तेव्हा तुकोबार हकारोनी सांगतात, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबार म्हणतात, अरे मी ओरडून ओरडून सांगतोय, तुम्ही त्या देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका, तुमचं जीवन व्यर्थ घालू नका. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या पहिल्याच्या सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार देण्याचा गरजेचं आहे. मी पाहायला गेलो तो पडवी गावातला, ठीक आहे? मी तुमच्याच गावातला आहे आणि तुम्ही माझ्याच गावातले, ते विसरू नका. त्यामुळे बिनधास्तपणे आपला हात वर करून जसं नाचायचा तसा आनंद घ्यायचा. तुम्हाला कोण काय म्हणणार? आपलंच गाव आहे द्यायचं. विठ्ठल विठ्ठल. आता प्रश्नाला नाम, नाम म्हणजे कुणाचं नामस्मरण? तर देवाचं नामस्मरण. आज पाहायला गेले तर सप्ताहाचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी काय सांगायचं? देवाच्या नामस्मरणाची महती सांगायची की देवाचं नामस्मरण केल्याने आपल्याला काय मिळू शकतं. देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत, मोबाईलला रेंज नसली, मोबाईल चालतो का? चालतो का? तसं मला तुम्ही सांगा, आपण मुखात नामस्मरण केलं नाही, ह्याचा काय उपयोग आहे का? ही फक्त चाट्या लावायला असतं का? नाही. विठ्ठल तर मला अभिमान वाटतो, माझ्या गावामध्ये प्रत्येकाच्या मुखात नामस्मरण आहे. माझ्या गावकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण माझं गाव चाड्या लावत असतं, मला इथं केलं असतं का? नाही. माझ्या गावाचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, त्यामुळे मी आज जे बोलू शकतो ते माझ्या गावामुळे, माझ्या गुरूंमुळे, माझ्या आई वडिलांमुळे. तर नाम कसं पाहिजे? विठ्ठल. कसं मला कसा आनंद होतोय? कृष्ण, राम. मला आजकालच्या मुलाची नावं कशी आहेत? बबल्या, स्वीटी, ही कुठलं नावं असतात का? नावं कशी पाहिजे? बाजी, यसाजी, कोंडाजी, तानाजी, असं नाव घेतलेलं मनात रक्त सळसळल्या पाहिजे. मला आजकालचा समाज सगळा विसरून गेलाय. आजकालच्या समाजाची नावं वेगळीच आहेत. रणवीर, तुम्ही कुठल्या रणात वीर गेला काय माहिती? रावत रणवीर आणि मांजराला भेटतोय, ह्याला कुठं उपयोग का? नाही. नावाला अर्थ तरी पाहिजे. सुरुवाती कसं आधी जुन्या काही जी लोक होती ती देवाचं नाव ठेवायचं, कारण मुलाचं नाव घेतलं नाही आपलं पण नामस्मरण झालं पाहिजे. पण आजकालचं काय नाव आहे, याला कुठं अर्थ आहे का? सांगा तुम्ही मला, अर्थ आहे का? आपल्या मुलाची नावं कशी ठेवली पाहिजे? त्या नावाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पण माझ्या भगवंताचं नाव कसं आहे? विठ्ठल, राम, कृष्ण. ह्या नामस्मरण केल्याने हृदयामध्ये जो आनंद होतो तो दुसऱ्या नावाने होतो का? नाही. त्यामुळे आपण कशाचं नामस्मरण केलं पाहिजे? तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण त्या भगवंताने आपला सुंदर असा देह दिलाय. देह दिला भोजना गोमटा. चालेल? देह दिला भोजना गोमटा असं लोकांनी करून ठेवलंय, पण त्याचा खरा अर्थ देह दिला भजना गोमटा. या देह कशासाठी दिलाय? तर देवाचं भजन करण्यासाठी दिलाय. आणि त्याच भगवंताचं नामस्मरणाची महती सांगण्याचा आज माझा प्रथम दिवस. विठ्ठल एक असा 12-13 वर्षाचा एक मुलगा होता आणि त्याच्या स्वप्नात
एक किल्ला यायचा सारखा आणि त्या किल्ल्यावर एक किल्लेदार. ठीक आहे, तर सारखं मला किल्ला यायचा की मला तिथून कोणतरी बोलवते. तर त्याच्या आजी आजोबांना बोलला, ऐका की आजी आजोबा मी जाऊ का? त्या आजी आजोबा म्हणायचे नको जाऊ. पण एके दिवशी तो ब्रह्ममुहूर्तावरती उठला, म्हणजे 3 वाजता. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3 वाजता. तुम्हाला आधी 3 मुहूर्त सांगतो. 3च्या पुढं ब्रह्ममुहूर्त चालू, 5च्या पुढं म्हणजे जो मनुष्य असतो त्यावेळेस तो आंघोळ करतो आणि 7च्या पुढं राक्षस आंघोळ करतात. तर तुम्ही विचार करा, आम्ही राक्षस आहेत मनुष्य आहे, तर ब्रह्ममुहूर्त आम्ही आंघोळ करतो. ठीक आहे, विठ्ठल त्यामुळे नेहमी आपलं स्नान करत असताना ब्रह्ममुहूर्त करा. पण मला माझ्या गावाचा अभिमान वाटतो. जेव्हा मी सकाळी उठतो त्यावेळेस या सगळ्या महिला चालायला असतात. त्यामुळे सगळ्यांच्या बऱ्यापैकी ब्रह्ममुहूर्त असेल किंवा जो मनुष्याचा जो मुहूर्त आहे तो मनुष्य मुहूर्तावरती आंघोळ होते. पण तो मुलगा 12-13 वर्षाचा मुलगा उठला, त्या किल्लेदारांपाशी गेला. पण ते किल्लेदार कसे होते तर सात्विक होते. मग तो किल्लेदार जप करायचे, ध्यान करायचे, त्याच्या आधी तो मुलगा तिथं आसन बिसन सगळं टाकायचा आणि आपलं त्या गुरूंची सेवा करायचा. तुम्ही करता का तुमच्या गुरूंची सेवा? ह्याचा एकदा विचार करा. पण आपल्या गावातली सगळी लोक गुरूंचा आदर करतात, गुरूंचा मनाने सेवा करतात. कारण सप्ताहामध्ये सेवा करणं म्हणजे गुरूंची सेवा झाली. देवाच्या मंदिरामध्ये सेवा करणं म्हणजे गुरूंची सेवा झाली. आणि एके दिवशी काय होतं, त्याच्या परम पुण्याने एके दिवशी त्याला गुरूंनी काय काम दिलं असतं, हिशोबाचं काम. की आपल्या किल्ल्यावरती किती जण देणगी देतात त्याचा रोजचा हिशोब. तो मुलगा हिशोब करत असतात. तो खूप प्रामाणिक होता. प्रामाणिक असताना त्याला एके दिवशी काय झालं, त्याला 1 रुपयाचा हिशोब सापडला नाही. आजकाल 1 रुपयाची किंमत राहिली. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस 1 रुपये सापडलं की किती आनंद व्हायचा. पण आता काय करायचं, 1 रुपये पण कुठे दिसत नाही. 500, 1000, 1500 याच्याशिवाय मुलं आता बोलत नाही. त्या मुलाला 1 रुपयाचा हिशोब सापडला नाही. हिशोब सापडायला निम्मा रात्र तो हिशोबाच्या वयाचा पत होता. आणि जसा त्याला 4 वाजता हिशोब सापडला, कधी पहाटे 4 वाजता त्याने जोरात टाळी वाजवली की सापडला, मला हिशोब सापडला. तेव्हा त्याचे गुरु उठून उभे राहिले आणि गुरु म्हणले काय सापडलं तुला? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो मला 1 रुपयाचा हिशोब सापडला. त्यावेळेस गुरु म्हणतात तो 1 रुपयाचा हिशोब तू शोधण्यासाठी अख्खी रात्र गमावली, पण तेवढाच वेळ तू देवाचं नामस्मरण केलं असतं, भगवंत पण तुला सापडला असता. मग काय तो खूप जप ध्यान करू लागला. मुखामध्ये दिसतं विठ्ठल विठ्ठल दिसतं, भगवंताचं नामस्मरण करू लागला. नामस्मरण करत असताना एके दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर विचरणात गेला. आणि विचरणात गेला असताना गुरूंनी त्याला ब्रह्म असा घास काला चारला, त्याला ब्रह्म समाधी लावून आत्मसाक्षात्कार झाला. ते म्हणजे आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराज. मग त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना कसं काय भगवंताचं दर्शन झालं तेच अभंगाचं प्रथम चरण. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा Thank you.
ज्येष्ठी बसतो का? मग परत एकदा कडून झाला पाहिजे, कसा धमाकेदार काय झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण काय पाहिलं पहिल्या चरणात नक्की, तर आपण कशाचं नामस्मरण केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण काय काय ना प्रश्न पडतो की भगवंताचं नामस्मरण केलं होय संसाराची तुटी. ऐका, संसाराची तुटी होणं म्हणजे काय? संसार मध्ये संसार सोडून जाणं नाही, संन्यास घेणं. कोण घ्यायचं? पण संन्यास घेणं नाही. मग त्याचं उत्तर काय आहे? तर आपण जे आपल्या मनात जी इच्छा आहे, स्वार्थ आहे, तो बाजूला सोडून मनामध्ये कशी भावना होणं, तर आपल्या पडे गावातल्या लोकांसारखी जिथं जिथं धर्म कार्य असत तिथं आपल्या गावातील लोक दान करतात. ही मनामध्ये भावना येण्यासाठी काय करायला लागेल? देवाचं नाम स्मरण करायला लागेल. आणि त्या नामस्मरण केल्यामुळे आपल्या संसारात ज्या इच्छा आहे, स्वार्थ आहे, तो बाजूचा होतो. असा अभंगाचा पहिल्या चरणाचा भावार्थ आहे. सगळ्यांना समजलं? ठीक आहे. मग दुसऱ्या चरणात काय सांगतात तुकोबा रायचं? ऐका, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठलाच्या पायावरती, विठ्ठलाच्या चरणावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे. त्या आधी नामस्मरण नक्की कसं करायचं, कधी करायचं, का करायचं? ठीक आहे. नामस्मरण का करायचं? तर आपला जो नरदेह दिलाय, भगवंताने आपल्यावरती जे उपकार केले ते उपकाराची फेड करणं गरजेचं. मला तुम्ही सांगा, बायपासचा खर्च किती? माझ्या हिशोबाने 6 ते 7 लाख रुपये बायपासचा खर्च. आणि त्याची प्रोसेस म्हणजे काय? ही शिर चॉकअप झाली की ही शिर त्या शिराला मिळवलं, त्याला म्हणतात बायपासचा खर्च. पण आपल्या शरीरामध्ये किती शिरा आहेत? आपला जो मनुष्य देह दिलाय त्या भगवंताने, ईश्वराने, त्या शरीराची गणना कोणच करू शकत नाही. त्या शरीराला किती लाख रुपये गेले, किती कोट्यावधी गेले. ज्यावेळेस मनुष्य आयसीयू मध्ये जातो ना, त्यावेळेला आपल्याला नरदेहाची किंमत कळती. तो नरदेह आपल्याला भगवंताने फुकट दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कामे भगवंताचं भजन करण्यासाठी दिलाय. किती कोट्यावधीच आपल्याला देव माहिती का? नाही. कोण कुणासाठी 500 रुपये सुद्धा फुकट देत नाही. पण त्या भगवंताने आपल्या सुंदर असा नरदेह दिलाय, तर ते कशासाठी दिलाय? तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. तुझा नाम रसा निमाझा भरोसा, जग हे कुणाचे रे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागे लरी वेड्या तुला गडिया भंगाची. कधी लागे लरी वेड्या तुला
नामस्मरण करती विठ्ठला. मी तुम्हाला आधीच सांगतोय कीर्तनात सुट्टी नाही. आता टाळ्या कडकडून वाजवायच्या, मुखाने देवाचं नामस्मरण करायचं, हटणी टाळी वाजवायची. तुम्हाला सांगत नाही एकीकडे नांगरून घ्या, काहीच काम करायचं नाही, मोकळेपणे बसायचं, देवाचं नामस्मरण करायचं. करताळी बोला मुकी नाम, करताळी बोला मुकी नाम, करताळी बोला मुकी नाम, करताळी बोला मुकी नाम. आता आनंद मार्गाने जसं सांगितले तसं कीर्तनात राहायचं. आयुष्यभर निस्ता कंटाळाच करतोय की म्हणे 7 दिवस तरी देवाचं नामस्मरण करा. त्या परीक्षित राजाला 7 दिवस नामस्मरण करणारे मोक्ष मिळाला. आपण पण माणूसच आहात, आपण पण मनुष्य आहात. त्या भगवंताचा आभार माना. रेडा बनवलं, म्हैस बनवलं, कुत्रा बनवलं, नाहीतरी म्हणालो ठीक आहे, आपल्याला बनवलं ना, बोलत चला. तुम्ही बोला, मी बोलतो, नाही मी बसतो, तुम्ही बोला, असं चालेल का? नाही. मी जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तर द्या. आपल्याला घाडो बनवलं, कुत्रा बनवलं, म्हैस बनवलं, मनुष्य बनवलं, तर या मनुष्य देहामध्ये काय करायचंय? देवाचं नामस्मरण. घेतनाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. आयुष्यात पाप करतात, सगळे मनुष्य पाप करतात, पण त्या पापाची कुठं मुक्तता झाली पाहिजे, पाप कुठं नष्ट झालं पाहिजे, म्हणून देवाचं नामस्मरण. आणि सगळ्यांनी सांगितले मोकळा बसा, नाचू वाटले उभा राहू नका, काय करू वाटले तसं करा. भगवंताच्या आनंदामध्ये तुम्ही नाचला, तुम्हाला अभिमान नाही वाटत, त्या भगवंताला अभिमान वाटतो. माझा भक्त कोणत्याही मनामध्ये लाज बाळगत नाही, अहंकार बाळगत नाही, पण माझ्यासाठी देवाच्या नामस्मरण मध्ये तल्लीन राहतो. दुसऱ्याच्या नात काय सांगितलंय? तुम्ही काहीतरी करा, नामस्मरण करा आणि विठ्ठलाच्या पायावरती आपला दिवस पूर्ण करा. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कुठं जायचंय, कुठं जायचंय? मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला, माहेराला, सासरवाड्याला लागतं. अजून कुठं जायचंय का? नाही. आपल्याला कुठं जायचंय? देवाच्या घरी. आपल्याला एका दिवशी मारायचं, विसरलं नाही ना? सगळ्यांना एका दिवशी मारायचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, तुझको आवाज देगी, करतार करना पड़ेगा,
जायचे. का कोण म्हणू शकतो 10 एकर देतो मला एक दिवस इथं थांबव, असं थांबवता येतं का? नाही. काय त्या पैसा कामाचा आहे? जाऊन मरणाच्या वेळेस एकटाच जायला लागतं. पोरग बाळ सुना बाळ कोण येत का कोणाचं आहे? तुझं मी पण जळते अर्थ नाही. त्यामध्ये जन्म एकट्यानेच घेतलाय आणि मरणानं पण एकटच आहे. जन्म आणि मृत्यू यामध्ये जर न लागतं ज म्हणजे जगणं म म्हणजे मरणं, मरला न म्हणजे तुम्ही आम्ही केलं नामस्मरण. त्यामुळे देवाचं नामस्मरण करायचं. आणि आता पाहिला गेलं काळ खूप भयंकर आहे. या काळामध्ये पाहिला गेलं तो आता महिला सुरक्षित नाहीये, पुरुष पूर्णपणे भांडव नाहीये आणि लहान मुलांना संस्कार नाही. पण मला अभिमान वाटतो माझ्या गावामध्ये दर मंगळवारी इतकी गर्दी असते की स्वामी समर्थांच्या तिथं. मला अभिमान वाटतो माझ्या गावात एक पण तसा नाही. प्रत्येकाला देवाची माहिती आहे. प्रत्येक स्त्री स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करते आणि आमचा पुरुष वर्ग ज्या जुठा बसता देवाचं नामस्मरण करतो. तर ऐका आता पाहिला गेलं विठ्ठल विठ्ठल आता पाहिला गेलं काय खूप भयंकर आहे. कोण पण कोणाच्या जीवावरती उडून चाललेलं आहे. आता पाहिला गेलं त्या पाकिस्तानाच्या नालायकांनी मला तुझं बायको डोक्यात घालावं. म्हणजे पाकिस्ताननी काय केलं तर आपल्या 27 जणांना मारून ठार केलं, तिथं जागेवरती ठार केलं आणि त्याच्या प्रत्युत्तर आपल्या भारताने दिलं. तर ऐका मला अभिमान वाटतो की आपण भारतामध्ये जन्माला आलो, आपण त्याला प्रत्युत्तर दिलं. त्या पाकड्यांना स्वतःची लायकी जाणून दिलं. बाप से कभी पंगा मत लेना, बाप तो बाप रहेगा ही भारताने सिद्ध करून दाखवलं. मग त्या वीर जवान सैनिकांचं आणि त्यांच्याकडे कडून काय झालं त्यांच्यासाठी काय झालं पाहिजे. कारण आपल्या नौसेवेने आपल्या हवाई सेवेने इतकं काम केलं, लष्कर व्यवस्थेने रात्र जागले. पण त्याच्या 100 किलोमीटर आत घुसून त्यांना धडा शिकवला. ते गुन्हामध्ये जाता आपल्या आर्मीमुळे दिल दिया है जान भी दे झालं. त्याची आपल्याला जाणीव राहिली पाहिजे. त्या जाणीवामध्ये आपण आपलं प्राण सोडून सुद्धा दिल दिया है जान भी दे आपण त्या देशाच्या सेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे. आणि तत्पर कसं राहिलं पाहिजे गुरु महाराज चालू. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. आपले ती सैनिक एकाच कमी खातात पण आपलं रक्षण करतात. माझं वय बारीक हो, मी आता पोरगा भारताची एक आर्मी पाहतो. त्यांना खोपडली असती कशी माझ्या हातात गावली नाही. त्यांचा भाग्य म्हणून समजायचं. आपण मनामध्ये काय बाळगलं पाहिजे. आपल्या देशाबद्दल जी सेवा बाळगली पाहिजे त्याबद्दल आपण कसं राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे. आपल्याला माहितीये पाकिस्तान त्याला अक्कल नाही, चीनला अक्कल, त्यामुळे ते आपला कधी पण हल्ला चालू शकते. त्यामुळे प्रत्येक सैनिकासंग कसं बोलायचं. आम्हाला आमचे माऊली म्हणतात जो आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी मरतो त्याला वैकुंठात जागा मिळते. आणि जे आपले सैनिक शहीद झाले ते कुठे असतात आता वैकुंठामध्ये असतात. ते कशामुळं तर देशसेवामुळे झालं. पण मला अजून पण अभिमान वाटतो माझ्या गावामध्ये सुद्धा देश सेवा करणारे खूप आर्मी ऑफिसर आहे. परत कलेक्टर आमचे भरतदादा असतील, तसेच आमचे सोहमदादा भांडरे असतील. त्यांनी IPS MPS सारख्या परीक्षा देऊन देशाची गाडा मध्ये हाकली. पण आपण पण जे कार्य करतोय
आम्ही काय करतोय तर हे समाज जागृत करण्याचं कार्य करतोय. हे कशामुळं तर माझ्या पडवी ग्रामस्थांवर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या देशाबद्दल काय एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तुमचे माझे छत्रपती संभाजी महाराज कशामुळे अडकले तर म्हणतात ना आपलेच गद्दार ते गणोजी आणि कणोजी याच्यामुळे आपले छत्रपती संभाजी महाराज अडकले. पण आपला भारत देशामध्ये प्रत्येक नागरिक कसा जागृत राहिला पाहिजे. भारत माता की भारत माता की जय हिंद का भारत माता की भारत माता की जाग्यात का विठ्ठल. आता आपण पाहिलं ज्या सैनिकांनी आपला सारा संसार कुणाप्रती व्हायला म्हणजे देशाप्रती व्हायला आणि तो मातृभूमी म्हणजे आपली भारत माता म्हणजे आपल्या भगवंताचं ठिकाण तिथं म्हणलं जातं ती भारत देश. सगळ्यांनी देवाच्या पाया पडायचं आणि आभार मानायचं तुम्ही भारतात आला त्यातल्या त्यात महाराष्ट्रात. नाहीतर आपल्या नवऱ्याला मानायला माझं नाही बरं का तुम्हाला म्हणायला लागलं असतं ऐका की अहो ऐका की आपल्याला अमेरिकेच्या बैल नात्याला नवस काढायला जायचं जाता आला असतं का नाही. पण आपल्या सारे देवतांनी संतांनी कुठे अवतार घेतला आपल्या भारतामध्ये अवतार घेऊन महाराष्ट्रामध्ये अवतार घेतला आणि आपण जिथं वास करतोय ती संतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाते. आणि आमच्या गावामध्ये पडवीमध्ये संतराज महाराजांची पालखी सुद्धा येते त्याबद्दल मला टिबाला अभिमान विठ्ठल कशाबद्दल कुणाबद्दल आपलं मनाचं नामस्मरण ठेवलंय आणि कुणाबद्दल आपली सगळी प्रीती वाहिली तेच अभंगाचं द्वितीय चरित्र. पैसा लाभ बघा गाठी 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 पैसा लाभ बघा गाठी. पाहिजे तुमची आहे. कारण तुम्ही गावामध्ये सप्ताह आयोजित करता आणि देश सेवेचं कार्य म्हणजे तुम्ही संतांचा विचार जागृत करता आणि समाजाला आपल्या देशाबद्दलची प्रीती निर्माण करता. ही झाली देश सेवा. विठ्ठल आता मी हे सगळं सांगितलं. तुम्ही एक काम करा, तुम्ही देवाचं नामस्मरण तुम्ही घेतलं तरी चालत, तुम्ही 4 धाम कमी केले तरी चालत, पण घरामध्ये जे तीर्थ आहेत त्यांचं तुम्ही दर्शन घ्या. तुम्हाला कोणताही आपत्ती तुम्हाला हात सुद्धा माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी.
किंमत राखा. ज्या आई वडिलांनी आपला जन्म दिला, ज्या आई वडिलांनी आपल्या आई वडिलांची खूप मनामध्ये इच्छा होती की आईची इच्छा होती ही साडी घ्यायची, पप्पांची इच्छा होती वडिलांची ही गाडी घ्यायची, पण ज्यावेळेस तुम्ही जन्माला आला तर तिची मनामध्ये एकच इच्छा होती माझ्या मुलाला काही कमी पडलं नाही पाहिजे. ही असतात आपले आई वडील. खरं तर महिला मनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ते आपल्या आई वडिलांचा मान राखतात. पण आत्ताची जी संस्कार पिढी चालली ती आपल्या आई वडिलांचा मान राखते का? मला वाईट वाटतं की ह्याच भारत देशाने अख्ख्या जगाला विश्वाला सांगितलं मातृ पितृ देवो भव, पण आमच्याच भारतामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहेत, आमच्याच भारतामध्ये सगळ्यात जास्त अनाथ आश्रम आहेत. हे कशामुळं? तर मुलांना मिळालेले संस्कार महत्वाचे. आधी जुन्या आजी आजोबा असायचे ते आपल्या मुलांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगायचे, पण ते आजी आजोबा गेले वृद्धाश्रमात आणि आई वडील राहिले घरी, तर ते आई वडिलांनी आपल्या आई वडील वृद्धाश्रमात घातलेत. त्यांनी पण समजायचं आपली रवानगिरी वृद्धाश्रमात आहे. कारण जी आई वर्षभर आपल्यासाठी 9 महिने 9 दिवस मनामध्ये जन्म मृत्यूची जी वेदना असते सहन करते, कोणासाठी? तुमच्यासाठी. म्हणजे ना ज्या वेळेस आपण आपल्या आईला वडिलांना माघारी बोलतो आणि सांगतो की निघून जा, तुझ्यामुळे माझ्या बायकोला सहन होत नाही असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस आईच्या मनात जाऊन विचार करायचं काय वाटत असेल माझ्या आईला, ज्यावेळेस मी ज्या आईने मला जन्म दिला, जन्मदात्या आईला मी असं बोलत असेल. हे आपल्याला कशामुळे समजतं? ज्यावेळेस महिला म्हणत एखाद्या नवीन मुलीचं लग्न होतं त्यावेळेस समजतं माझे आई वडील म्हणजे मला देवासारखे मला सांभाळत होते, माझे आई वडील म्हणजे मला सोन्याच्या तुकड्यासारखे समजत होते, काळजीच्या तुकड्यासारखे समजत होते. पण एखाद्याचे आई वडील गेले ना मग त्यांना समजतं आई म्हणजे काय असतं आणि बाप म्हणजे काय असतं. ज्याला जाणीव असते त्याला कधी किंमत राहत नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांच्या मनामध्ये जो आदर आहे तो आदर करा. एक वेळ तुम्ही सप्त्याला येऊ नका, देवाचं नामस्मरण करू नका, पण घरातल्या आई वडिलांना सुखात ठेवा. देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. साक्षात पुंडलिकाच्या घरी भगवंत कशामुळे आला? तर आपल्या आई वडिलांची सेवेमुळे आला. जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करता तेव्हा भगवंत तुम्हाला धन्यता देतो. धन्य हा जन्माला आला कारण त्याने आपल्या आई वडिलांची काय केली तर सेवा केली. मला वाईट वाटतं की घटना घडती की एका मुलाने आपल्या वडिलांनी सहलीसाठी 1,500 रुपये दिले नाही म्हणून वडिलांच्या डोक्यात खोरं घातलं. आपल्या आईने मोबाईल घेण्यासाठी 11,000 रुपये दिले नाही म्हणून आईला बदल पडलं. मला वाईट वाटतं आपल्या आईने आपल्या जवळचा मोबाईल घेतला म्हणून कात्रीचे वार तिच्या तोंडावर केले. आपलाच भारत आहे का याचा विचार करा. तुम्ही दुसऱ्याचा नाही पण स्वतःच्या घराचा विचार करा की आपल्या घरामध्ये आपली मुलं बाळ शिकतात त्यांच्यावरती संस्कार आहेत का? मला अभिमान वाटतो माझ्या गावातली मुलं अष्टाई गुणीतून उभी आहेत. माझ्या गावातली मुलं काय गुण उभी आहेत. मला नाही वाटत तुमची मुलं फक्त सप्त्यात 7 दिवस उभी घेऊन राहू द्या. नाही कीर्तनकार झाली तरी चालेल, नाही प्रवचनकार झाली तरी चालेल, पण कधी काजाराच्या आट्यावर सापडणार नाही आणि कधी आई वडिलांना लाथा देऊन बाहेर काढणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि वारकरी संप्रदाय कसा असतो? प्रत्येक लेकराला आपल्या आई मधला विठ्ठल जागा करतो, प्रत्येक लेकराला आपल्या वडिलांमधला विठ्ठल जागा करतो. हे कशामुळे? ते आपल्या गावच्या वारकरी संप्रदायातल्या सप्ताहामध्ये केलं जातं. मला सांगताय सप्ताहाची पुढचे 7 दिवस कीर्तन राहतात, त्यामध्ये तुम्ही तुमची मुलं घेऊन येणे गरजेचं आहे. काय महिला काय करतात? आपल्या मुलांना घरामध्ये बंद करतात, बाहेर कडी लावतात, म्हणतात बघायचे तेवढं टीव्ही बघ. ही आता काळाची गरज नाही. आता काळाची गरज आहे आपल्या मुलांना सप्ताहामध्ये पुढे घेऊन यायचं. आपल्या गावामध्ये किती मोठी जागा आहे, इथून म्हणतो मी भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत मुलांची लाईन उभी राहिली तर गावाचं ती खरं वैभव आहे. गावात नाही सांगलं कोण काही शिकला नाही शिकला, पण तरी फक्त देवाचं नामस्मरण करू द्या. देव त्याची जबाबदारी घेतो. आपल्याला पाहिलं समजलं की ज्यावेळेस गजेंद्र हत्ती त्यांनी भगवंतावरती पूर्णपणे शरण गेला. भगवंत म्हणतो जो होई माझा अनन्य शरण त्याची निवार मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मीच ऐकू. भगवंत म्हणतात जो मनुष्य मला शरण जातो, सर्वात आधी शरण जातो ना, त्याचा पूर्ण जबाबदारी कोण घेतं? तर भगवंत घेतं. आणि भगवंतावरती आपली जबाबदारी देण्याआधी आपण काय करायला पाहिजे? आपल्या आई वडिलांची
त्यांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही आयुष्यात लाखो रुपये कमावतात, तुम्ही आयुष्यात कोट्यवधी एकरांची जमीन कमावतात, पण जे आई वडिलांची आपल्या वडिलांची पाठीवरची थाप असती ती कधी मिळणार आहे का? नाही. तुम्ही किती कमावतात, पण जी आईची माया असते ती बायकोपासून मिळणार आहे का? नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार नवीची चांदणी तू चंद्राची कर तुझी छाया मला होई जीवनभर तुझं शीतल जाळे मध्ये उभा आयुष्य जगेला आई प्रेमापाशी मी आई तुलाच मागे आई माझी मायेचा सागर दिला तिने त्यामुळे ज्यावेळेस आपल्या आई आपल्यासाठी जे रानात कष्ट करते त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. त्याची जाणीव करण्यासाठी सप्ताह आयोजित केला जातो. त्यासाठी सांगितलं जातं मातृपितृ देवो भव. त्यामुळे तुम्ही काही करता आपल्या आई वडिलांची सेवा करा. अख्ख्या सप्त्याचं एकच केलं, सगळ्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली, ह्या सप्त्याचं सार्थक झाल्यासारखं आहे. तर आमच्या श्रीराम भजनी मंडळाचं म्हणजे आपल्या गावाचं काहीही नाही. आमचं गाव फक्त म्हणतं तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा. आपल्या गावामध्ये किती भजन होतात, त्यामध्ये सुद्धा आमची गावाची बऱ्यापैकी लोक असतात. कारण आमच्या गावामध्ये प्रत्येकाला भगवंताबद्दल जी प्रीती आहे त्याचा मला अभिमान आहे. विठ्ठल. अशा प्रकारे आता आपल्याला संतराज महाराजांचं समजलं की त्यांनी आपल्या विठ्ठलासाठी काय केलं, तर नामस्मरण केलं. आपण पण काय करायचं? नामस्मरण करायचं. उभं राहा सगळ्यांनी. चला आता सुट्टी नाही, बिनधास्त आनंद घ्यायचा. वाटलं तर 10 वाजू द्या, 11 वाजू द्या, पण आनंद घ्यायचा. सगळ्यांनी उभं राहा. चला सगळ्यांनी उभं. ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम
विठ्ठल 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 आता आपल्या गावाला सगळ्यासाठी जोरदार करायला पाहिजे स्वतःसाठी काय कारण तिथे पुढे नाचणं सोपं आहे वरातीत नाचणं सोपं आहे पण भगवंताच्या दारात नाचणं ही आपल्या गावचं वैभव विठ्ठल आता आपण जी देवापासूनची भक्ती केली त्याला देव काय म्हणतात तर भोळापणे निस्वार्थ केलेली भक्ती आणि त्यातूनच आपलं काय साध्य झालं नामा स्मरण हात वर करायचे विठ्ठल बरोबर चला कुमार 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 कुमार